सरकार मुर्दाबाद, योगी सरकार मुर्दाबाद। अयोध्या इथे प्रभू श्री राम मंदिरामध्ये जे चोरीचे प्रकरण उजागर झालेलं आहे त्या प्रकरणाची रीतसर CBIची जांच केंद्र सरकारनं करायला पाहिजे अशी आमची शिवसैनिकांची सर्वांची आणि आमच्या पक्षप्रमुखाचे आदेशानुसार त्यांची चौकशी झाली पाहिजे। आज आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी मुंबई इथे दादर इथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी एक चंदा चोरीचा जे प्रकरण घडलेलं आहे त्या हिंदूमध्ये आणि या भारत देशातल्या साऱ्या जनतेमध्ये एक जागृती निर्माण करण्यासाठी आणि जे चोरी करणारे लोक आहेत जे ट्रस्ट आहेत ते ट्रस्ट कोणी बनवली असेल तर ते केंद्र सरकारचे प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदी यांनी ट्रस्ट बनवली आणि त्या ट्रस्टमध्ये कोणाला घेतलं तर त्यामध्ये हिंदू ईश्वर परिषदेच्या लोकांना घेतलं, त्यामध्ये त्यांनी RSSच्या लोकांना घेतलं आणि तिथे जेव्हा उजागर झालं तर तेव्हा आता त्यांना 25 दिवस झाले चोरीची घटना उजागर होऊन तरी ट्रस्टचे जे मुख्य आहेत जे राय आहेत चंपत राय आहेत यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले नाही। मग कोणावर गुन्हे दाखल केले? त्यांच्या ड्रायव्हर, त्यांच्या चपरासी, त्यांच्या बॉडीगार्ड त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि एखाद्या आपल्या नागपूरमध्ये एखाद्या माणसानं जर चप्पल चोरी केली असेल, सायकल चोरी केली असेल तर पोलीस त्याला अरेस्ट घेऊन त्याच्या पिशार 8 दिवसाचा मागतो, परंतु करोडो अरबो रुपयाची चोरी झाली असून त्यांनी अरेस्ट केल्यानंतर त्यांना पिशार घेतलं नाही, सरळ त्यांना जेल पास करण्यात आलं। याचाच अर्थ आहे की दाल में कुछ काला नहीं तो दाल पुरी काली है आणि खालपासून तर वरपर्यंत हा चंदा केंद्राच्या सरकारपर्यंत पोहोचलेला आहे असं मला वाटते। कारण मित्रांनो ह्या देशातल्या रामभक्त लोकांनी त्यांना दागिने दिले, मुकुट दिले, सोन्या चांदीचे हिरे जवाहराचे मुकुट दिले, चांदी दिली। आमच्या पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरे साहेबांनी चांदीचे विटा दिले, 1 करोड रुपया पक्षाच्या वतीने दान देण्यात आलं, परंतु त्यांना अजूनही रिसीट भेटलेली नाही। काही लोक आहेत सिटी समाजाच्या लोकांनी 200 किलो चांदी दिली परंतु त्यांचाही हिस्सा भेटला नाही। अनेक लोक महिलांनी आपले दागिने प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केले, श्रद्धेने केले, पण त्यांच्या मंगळसूत्र कानातले नाकातले हार जे गळ्यातले जे हार आहेत ते सुद्धा गबन करण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल परवापर्यंत 15 लाख पर डे म्हणजे राम मंदिरमध्ये होतं असं दाखवलं, परंतु जेव्हापासून प्रकरण उघड झालं आता 25-26 लाख रुपये पर डे इन्कम येते। म्हणजे याचा अर्थ आहे की दररोज 10 लाख रुपयाची चोरी होत होती हे सिद्ध झालेलं आहे। आणि कुंभमेळावा होता, त्या कुंभमेळाव्यामध्ये करोडो लोक तिथं पोहोचले। प्रत्येक माणसाने जर 100 रुपये दान केलं असेल तर अरबो रुपये जमा होतात। तो पैसा कुठं गेला? मित्रांनो हा पैसा जे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, भारतीय जनता पार्टी आहे, त्यांनी हा पैसा मंदिर चोरीचा पैसा आमदार खासदार विकत घेण्यासाठी केला आहे, आपला चुनाव एजेंडा पूर्ण करण्यासाठी सत्तेत बसवण्यासाठी हा पैसा खर्च केला आहे असं मला वाटते। म्हणून आमच्या शिवसैनिकाच्या वतीने आमचे किशोर भाऊ पराते आहेत, आमचे शहर अध्यक्ष आहेत, शहर प्रमुख आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या नगरसेविका मंगलाताई गौरे आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये समान शिवसैनिकाच्या वतीने आज आम्ही धरणा प्रदर्शन करत आहोत। आमची मागणी ही काय रीतसर मागणी आहे। ती रीतसर मागणी काय आहे की जे ट्रस्टचे लोक आहेत त्या ट्रस्टच्या संपूर्ण अध्यक्षापासून तर महासचिव सचिवापर्यंत जे कोणी संबंधित लोक आहेत त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि ते करोडो रुपयाचा गबन केलेला आहे, खालपासून वरपासून जे गबन केलेलं आहे त्याची CBI जांच झाली पाहिजे। आम्ही आज छोटूसा आम्ही आंदोलन केलेलं आहे, परंतु आम्ही आमच्या पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात आणि पुऱ्या देशात आंदोलन होणार आणि शिवसैनिक हा भगवा झेंडा घेऊन हा भगवा दुपट्टा घालून संपूर्ण देशामध्ये जनजागरण करेल आणि यांचा पुरखा फाडून फेकण्याचं काम करेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा दाखवून देण्यासाठी काम करू। मित्रांनो मोदी सरकारने रेल्वे विकली, फेल विकलं, एअरपोर्ट विकले आणि ONGC विकली। जेव्हाही कुठल्याही विद्यार्थ्यांच्या पेपरवर फुटतो, जेव्हा एक्झाम होते नीटची एक्झाममध्ये 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, 22 लाख लोकांच्या प्रश्न निर्माण झाला, नीटचे पेपर फुटले,
UGC पेपर फुटलेत, आता TETचे पेपर फुटले, जेही एक्झाम घेतात त्या सर्व भ्रष्टाचार करण्याचं काम होतं आणि त्या भ्रष्टाचारामध्ये कोणाचे नाव येतात? भारतीय जनता पार्टीचे आणि RSSच्या संघच्या लोकांचे नाव येतात. म्हणजे हे पार्टी भारतीय जनता पार्टी नसून भ्रष्टाचार पार्टी आहे, हा आमचा नेट त्यांच्यावर आरोप आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टी मुर्दाबाद. चंदा चोरों को चंदा चोरों को